की हृदयाचा त्रास होऊ नये म्हणून किंवा हृदयाची गती नियंत्रणात आणण्यासाठी आपण विठ्ठल 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 असं म्हणायला हवं. खरंच त्याचा उपयोग होतो. आणि हे महालक्ष्मी अष्टक जर म्हटलं तर महालक्ष्मी अष्टकामध्ये असा उल्लेख केलेला आहे की हे स्तोत्र 3 वेळा म्हटल्यामुळे आपल्या पापांचा नाश होतो. तुम्ही बघा की जेव्हा तुम्ही खूप डिस्टर्ब आहात, मनामध्ये खूप गोंधळ आहे, कन्फ्युज्ड आहात, तेव्हा आपल्या ब्रेन मध्ये या बीटा लहरी ज्या असतात त्या अधिक वाढलेल्या असतात आणि मंत्र या बीटा लहरींना कमी करून अल्फा वेव्हची निर्मिती करत असतो. मग मंत्र फक्त पुरेसे, औषधाची गरज नाही. आज आपण बघत असतो की आपण स्ट्रेसफुल लाईफ मध्ये असतो, धकाधकीचं जीवन आहे, रोज बऱ्याच गोष्टी आपल्याला एकत्र करायच्या असतात, पण मग अशा वेळी भगवद्गीता शिकायला वेळ नाहीये. मग भगवान गोपाळ कृष्ण म्हणतात की तुम्ही या एका मंत्राने मला हाकलून. नमस्कार श्रोतेहो, मी डॉक्टर मानसी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आजचा आपला विषय आहे मंत्र चिकित्सा. मंत्र म्हणजे काय नक्की? म प्लस त्र. आता मन म्हणजे काय? तर आपलं मन की जे आपल्याशी सतत संवाद साधत असतं. आणि त्र म्हणजे काय? रक्षण करणे किंवा एखाद्यापासून आपली सुटका होणे. तर मंत्र म्हणजे काय? की जे आपल्या मनाची भीतीपासून रक्षा करतात, आपल्या मनामध्ये एक प्रकारची शांतता निर्माण करतात, ते मंत्र. असे शब्द असतात हे की ज्याचं सतत आपण नामस्मरण जप केल्यामुळे आपल्या हृदयाची गती नियंत्रणात येते. मननात त्रायते इति मंत्र. मंत्र हे काही आजचं सायन्स वाटतंय तुम्हाला? नाही. मंत्रांची निर्मिती हजारो वर्षांपूर्वी झालेली आहे. आज लहानपणापासून आपण घरी आपल्या बघत असतो की सकाळी आंघोळीला गेल्यावर बाबा आंघोळ करताना काही नामस्मरण करतायत, काही जप करतायत. आपल्या घरी जेव्हा पूजा असते तेव्हा गुरुजी काही मंत्र म्हणत असतात. मग हे मंत्र आपल्या आरोग्यासाठी कसे फायदेशीर आहेत? आपण आपल्या वाणीने जे बोलत असतो ना, त्याचेही अनेक प्रकार आहेत. आत्ता आपण हे जे बोलतोय ते आपण वैखरी वाणीने बोलतोय. आणि सगळ्यात आतला जो संवाद चालू असतो तो म्हणजे परावाणी. परा, पश्यंती आणि वैखरी अशा आणि मध्यमा असे वाणीचे प्रकार आहेत. आणि या वाणीतनं जेव्हाही काही आपण शब्द म्हणतो तेव्हा त्यातनं जी कंपन निर्माण होतात त्यांना आपण मंत्र म्हणतो. आज न्यूरोसायंटिस्टनी सुद्धा ऍक्सेप्ट केलेलं आहे की जे काही आहे ज्यातनं जे कंपन निर्माण होतं आणि त्यातनं ही वैश्विक एनर्जी निर्माण होत असते. तुम्ही म्हणाल की मानसी कसं ग हे असं, आपल्याला आपण कसं हे प्रूव्ह करू शकतो? तर बघा, पाणी जे आपलं आहे त्यात जेव्हा तुम्ही एखादं लाऊड म्युझिक प्ले करता त्या म्युझिकमुळे त्याच्या ज्या लहरी आहेत त्या पाण्यावर सुद्धा उमटतात. तुम्ही बघा की जेव्हा तुम्ही खूप डिस्टर्ब आहात, मनामध्ये खूप गोंधळ आहे, कन्फ्युज्ड आहात, तेव्हा आपल्या ब्रेनमध्ये या बीटा लहरी ज्या असतात त्या अधिक वाढलेल्या असतात आणि मंत्र या बीटा लहरींना कमी करून अल्फा वेव्हची निर्मिती करत असतो. मग मंत्र फक्त पुरेसे, औषधाची गरज नाही. असं नाहीये हो. आपण आयुर्वेदानुसार दिनचर्या, ऋतुचर्या हे सगळं फॉलो करत असतो. बघा, सकाळी उठल्यापासून दात घासतो, आंघोळ करतो, अंगाला तेल लावतो, जेवतो, झोपतो, हे सगळं करायला काही आपल्याला रोज सूचना करायला लागतात का? नाही, ते आपसूक आपल्याकडनं होत असतं. आणि म्हणून महत्वाचं आहे की तुमच्या लहान मुलांमध्ये तुम्ही ही मंत्र चिकित्सा रुजवा. रोज त्यांनी संध्याकाळी देवापुढे दिवा लावल्यावरती शुभं करोती किंवा असं काहीतरी, रामरक्षा, गणपती अथर्वशीर्ष हे नियमित त्यांनी म्हणायला पाहिजे. तुम्ही म्हणाल की हे म्हणून काय होणार आहे? तर बघा, आपला ऑरा क्लीन होतो. आपण कुठेही बाहेर जाऊन आल्यावर किंवा आपण एखाद्या निगेटिव्हिटी आपली शरीराची जर आपल्याला कमी करायची असेल तर आपण कापराचं पाणी करायचं किंवा कापूर जरी आपण अंगावरनं असा फिरवला आणि आपला ऑरा क्लीन केला, आपण आंघोळ कशी करतो तसा हा ऑरा क्लीन करण्याचं काम हे कापूर स्नान करत असतं. आपलं मन हे आपल्याला दिसू शकत नाही इतकं ते सूक्ष्म असतं, पण ह्या सूक्ष्म मनाच्या लहरी आपल्या आरोग्यावरती अनेक परिणाम करत असतात. आपण जेव्हा कोणतंही नामस्मरण करतो त्यातनं
जेव्हा आपण ते नामस्मरणाचे उच्चार करतो, म्हणजे बघा उदाहरणार्थ श्रीराम, आता राम म्हटलं तेव्हा र म्हटलं तेव्हा माझा जिभेचा टच टाळूला झाला, र र स्पेसिफिक दाब माझ्या जिभेने तिथे दिला. आणि मी जेव्हा म म्हटला तेव्हा माझे बंद झाले. म एक स्पेसिफिक व्हायब्रेशन, एक कंपन तिथे निर्माण झालं. आपण म्हणतो की हृदयाचा त्रास होऊ नये म्हणून किंवा हृदयाची गती नियंत्रणात आणण्यासाठी आपण विठ्ठल 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 असं ना म्हणायला हवं. खरंच त्याचा उपयोग होतो आणि हे सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे. आपल्या लहरी ब्रेनच्या या सगळ्या मंत्रातनं बदलत असतात. मग तुम्ही म्हणाल की ह्याचं प्रत्यक्ष प्रमाण काय, कारण आयुर्वेद प्रत्यक्ष प्रमाणाला मानतो. बऱ्याच पेशंट्सवर याचे क्लिनिकल ट्रायल्स घेतले. एखादा पेशंट ज्याला झोप येत नव्हती. झोप म्हणजे काय, तर जेव्हा आपलं मन शांत होतं आणि आपण एकदम गाढ अशा अवस्थेत मनाच्या जातो की जेव्हा आपल्याला एकदम सगळं शांत वाटतं आणि आपल्याला झोप यायला लागते, तर त्या पेशंट्सना पोटातून आपण औषधं दिलीच. केळं खायला सांगितलं, जायफळ दूध घ्यायला सांगितलं, वेळेवरती पादाभ्यंग करायला सांगितलं आणि हे पादाभ्यंग करताना बाजूला एक शांत म्युझिक लावून या देवी सर्वभूतेषु निद्रा रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः हा मंत्र त्यांना शांतपणे म्हणायला सांगितला. आणि जवळपास 100 पैकी 70 लोकांमध्ये असा परिणाम आढळून आला की त्यांना रात्री जी डचकून जाग यायची ती कमी झाली, शांत झोप लागायला सुरुवात झाली. हे का झालं, तर मंत्र म्हटल्यामुळे, त्याच्या सतत रोजच्या उच्चारणामुळे ब्रेन मधल्या वेव्स तशा बदलल्या. नामस्मरणासाठी एक स्थान खूप महत्वाचं आहे. एक वेळ निवडा, एक स्थान ठरवा आणि रोज त्याच ठिकाणी त्याच वेळेला तुम्ही नामस्मरण करा आणि बघा या मंत्र चिकित्सेचा तुम्हाला खूप सुंदर फायदा होईल. आपल्याकडे एक पेशंट आलेले की ज्यांची शुगर कमी होत नव्हती, त्यांची HbA1c काउंट कमीच येत नव्हता. आपण औषधं दिलेली, पण त्या काकांनी मला असं विचारलं की मानसी तू मला मंत्र चिकित्सेतलं काही सांगशील का. तर तेव्हा मी त्यांना असं सांगितलं की आपण रामरक्षितला जो श्लोक आहे, आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्, हा श्लोक त्यांना एका काचेचा ग्लास घ्यायला सांगितला, त्याच्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यावरती हात ठेवून हा श्लोक म्हणायला सांगितला आणि जेवायच्या आधी म्हणजे नाश्त्यापूर्वी, दुपारी जेवणापूर्वी, रात्री जेवणापूर्वी असा म्हणायला सांगितला. आणि लिटरली आम्हाला 40 दिवसांनी याचा औषध आणि मंत्र याचा असा एकत्रित उपयोग होऊन त्यांचं शुगर काउंट खूप छान कमी आलं. आणि ते म्हणाले की मानसी आता मला बेसिकली फ्रेश वाटतंय. सगळ्यात महत्वाचं काय असतं की रुग्णाला काय फरक जाणवतो हे खूप महत्वाचं आहे. चिकित्सा करत असताना रुग्ण, वैद्य आणि औषध आणि परिचारक हे 4 स्तंभ ना खूप महत्वाचे आहेत. जर त्या रुग्णाची आपण व्यवस्थित काळजी घेतली, त्याला योग्य औषध दिलं, तर त्या रुग्णाचं मनोबल हे ढळत नाही आणि कुठल्याही व्याधीतनं बरं व्हायला त्याला एक सपोर्ट मिळत असतो. ओम नमो भगवते वासुदेवाय हा कृष्णाचा मंत्र आहे. हा 13 अक्षरी मंत्र असून हा आपल्याला एक वेगळी ताकद देत असतो. आज आपण बघत असतो की आपण स्ट्रेसफुल लाईफ मध्ये असतो, धकाधकीचं जीवन आहे, रोज बऱ्याच गोष्टी आपल्याला एकत्र करायच्या असतात, पण मग अशा वेळी भगवद्गीता शिकायला वेळ नाहीये. मग भगवान गोपाळ कृष्ण म्हणतात की तुम्ही या एका मंत्राने मला हाक मारा, ओम नमो भगवते वासुदेवाय. कृष्ण ये. रात्री झोपताना एकदा तुम्ही मला या मंत्राने हाक मारा आणि असं म्हणा, कृष्णा ये रे. आज मी दिवसभर जी काही काम केलेली आहे, जे काही कर्म केले ते सगळं मी तुला अर्पण करतो. श्री कृष्णार्पणमस्तु. आणि बघा की एकदम हलकं वाटेल, फ्रेश वाटेल, नवीन ऊर्जा तुम्हाला जाणवेल. कोणतंही काम करतो आपण, म्हणजे आपलं जो कर्तव्य करतो त्या कर्तव्यामध्ये तुमची भक्ती आहे. भगवद्गीतेमध्ये भगवंतानी हा कर्मयोग आपल्याला सांगितलेला आहे. असाच एक पेशंट होता की ज्याला अंगाला खूप खाज येत होती. शीतपित्त, उदर्द, पोट या व्याधीमध्ये कफदृष्टी होऊन अंगामध्ये आपल्याला लाल लाल सट्टे आलेले दिसतात, हाईव्स येतात. म्हणजे बघा आपल्याला डास चावतो तेव्हा कसे मोठे मोठे टेंगळे अंगावर येतात, तशीच खाज या पेशंटच्या अंगावर येत होती.
आणि मग त्यावेळी आपण त्याला महालक्ष्मी अष्टक, नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते, हे 8 श्लोकांचं महालक्ष्मी अष्टक आहे. ते नियमित म्हणायला सांगितलं. तुम्ही म्हणाल की मानसी अगं त्वचा विकार आहे. हो, त्वचा विकार आहे म्हणूनच तिथे चंदन, वाळा अशी थंड औषधं पोटातनं दिली की रक्तशुद्धी झाली पाहिजे. शतावरी आहे, बाहेरून लावायला आपलं शतधौत घृत दिलं. त्याचबरोबर त्या पेशंटला हा मंत्रचिकित्सेचा पण उपाय सांगितला. आज अनेक लोकांनी व्हिडिओ बघून हा घरी उपाय पण केला आणि कमेंट्स मधनं कळवलंय की मॅडम अंगाला येणारी खाज कमी झाली. काय संबंध असू शकतो? तर आयुर्वेद असं म्हणतं की त्वचा रोग हे आपल्याला आपल्या पूर्वकर्मामुळे होत असतात आणि त्यासाठी आपण महालक्ष्मी अष्टक जर म्हटलं तर महालक्ष्मी अष्टकामध्ये असा उल्लेख केलेला आहे की हे स्तोत्र 3 वेळा म्हटल्यामुळे आपल्या पापांचा नाश होतो. म्हणजे एकदा सकाळी, एकदा संध्याकाळी आणि एकदा रात्री. तर असं म्हणायला जमलं तर अधिक चांगलं. हे सगळं करत असताना आपण आपल्या मध्ये चांगल्या तत्वांची वृद्धी करायची. आपण जेव्हा मंत्र म्हणतो तेव्हा त्यांचं कंपन निर्माण होण्यासाठी ते योग्य प्रकारे म्हटले जाणं आवश्यक आहे. आणि जर आपल्याला हे जमत नसेल तर मग त्यातनं चुका होऊ शकतात, म्हणजे अर्थाचा अनर्थ व्हायला नको. आज युट्यूबवर तुम्ही बघता की बरेच जणांनी हे सुंदर मंत्र म्हणलेले आहेत, ते तुम्ही ऐकू शकता. श्रवण भक्ती पण एक भक्तीचाच पर्याय आहे. हळूहळू ते तुम्ही योग्य म्हणायला शिकू शकता. म्युझिक म्हणजे ध्वनी चिकित्सेलाही खूप महत्वाचं आहे. आपण देवळात गेल्यावरती घंटा का वाजवतो? जेव्हा ती घंटा आपण वाजवतो त्यावेळेला आपल्याला एक व्हायब्रेशन्स जाणवतात. आपली म्हणजे सिम्पथॅटिक जी सिस्टीम असते त्याला ऍक्टिव्हेट करण्याचं हे काम करतं. वेगस नव ही सगळ्यात मोठी नव असून ती ऍक्टिव्हेट असली की आपल्याला एक ना फ्रेशनेस जाणवतो, ताकद जाणवते. सो वेगस नव ऍक्टिव्हेशन या मंत्र चिकित्सेमध्ये होत असतं. आणि यासाठीच आपण मंत्रचिकित्सेचं एक सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे. मंत्रचिकित्सेचं हे आपलं पुस्तक आहे, तुम्ही बघू शकता. हे पुस्तक आपली वेबसाईट drmanasimantra.com इथे अवेलेबल आहे. आपल्या क्लिनिकमध्ये सुद्धा हे अवेलेबल आहे. याच्यामध्ये आपण मंत्रचिकित्सा कशी करायची, गायत्री मंत्र का म्हणायचा, कधी म्हणायचा, वेगवेगळ्या प्रकारचे छोटे छोटे श्लोक, सप्तशतीच्या पाठांचं महत्व, की सप्तशतीचा पाठ का करावा किंवा कोणता मंत्र कसा म्हटल्यामुळे आपल्याला काय फायदा होतो, किंवा म्युझिक थेरपी, लहान मुलांना आपण अंगाई गीत का म्हणून दाखवतो, या सगळ्याची माहिती या आपल्या मंत्रचिकित्सा अनुभव या पुस्तकामध्ये दिलेली आहे. तर आपल्या वेबसाईटवर अवेलेबल आहे. तुम्हाला वाचायचं असेल तुम्ही जरूर ऑर्डर करू शकता किंवा मी तुम्हाला एक क्रमांक सांगते 9920149535 या नंबरवरती आपण जर मेसेज केला तर याचे डिटेल्स तुम्हाला कळू शकतील. मंत्रचिकित्सा यामध्ये एक महत्वाचा पार्ट म्हणजे ही कुठलीही अंधश्रद्धा नसून हे एक प्रकारचं सायन्स आहे की जे एका कंपनांपासून निर्माण होतं. कोणताही कंपन जे आहे ते आपल्या शरीरामधल्या रक्तवाहिन्यांवरती काम करून आपल्या ब्लड सर्क्युलेशनला ऍक्टिव्हेट करत असतं आणि आपल्या मनाची ताकद वाढवण्यासाठी मंत्र आपल्याला मदत करत असतात. त्यामुळे या मंत्रचिकित्सेला तुम्ही जरूर अनुभवून बघा आणि तुम्हाला याचा रिझल्ट कसा आला हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. आणि जर तुम्हाला आमच्याकडून नाडी परीक्षण करून घ्यायचं असेल, आहार विहार याचं मार्गदर्शन हवं असेल, आमचं क्लिनिक कुठे आहे ही माहिती हवी असेल तर खाली नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती संपर्क करा. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला डॉक्टर मानसी मेहेंदळे धामणकर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.